नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायला हवा. तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडे ठेवा, इतर लोकांकडे नको. अडचणीत असाल, स्वामी दारातील एकटे असाल, स्वामी सांभाळतील. मार्ग सांभाळत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर पुसतील. फक्त स्वामींना अर्थ देणे साथ घाला, हाक द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. 20 मार्चला स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कारण या काळांमध्ये दत्त तत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळांमध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतात, तर कोणी तारक मंत्रांची सेवा करतात, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप देखील करत असतात. भरपूर महिला पुरुष या मंत्रांचा जप करत असतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात. आता या काळांमध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो. कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. घरांमध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होती. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यांवर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात. जर का आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. तसेच गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होते. स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो. आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता. आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील बघा एक कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळ असतं किंवा जॉब करत असतात, तर या कारणांमुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एक अध्यायाचे पठण करू शकता. ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे पठण हे आवर्जून करू शकता. मग तुम्ही 11 दिवसांसाठी करा, 21 दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज हा अध्यायाचं पठण करू शकता. यामुळे बघा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज देत असतात. आपली जर का काही इच्छा असेल, मनोकामना असेल तरी देखील तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी अध्यायाचं वाचन करू शकता. सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का? तर पहा, याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत. तर बघा, दुःखात असणाऱ्या स्वामी मार्ग दाखवतात. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता आपण अगदी ग्रंथाचे या काळांमध्ये वाटप देखील करू शकतो. आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचे ग्रंथ असेल
तर आपण हे जे ग्रंथ आहेत ते अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की ती व्यक्ती पूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे. पण बघा, आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो, इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो, त्याचप्रमाणे इतरांना दुःख मुक्त देखील करू शकतो. तर पहा, तुम्ही आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता आणि दिवसभरांमध्ये तुम्हाला कधीही पठण करू शकता. परंतु दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला फक्त अध्यायाचे पठण करायचं नाही, कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे आणि त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल, मासिक पाळी असेल, अडचण असेल तर या काळांमध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही. आता बघा, बऱ्याच घरांमध्ये असे काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात, ते आपलं काही ऐकत नाही. तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाहीत, तर आपण घरांमध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे, कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काय करू शकत नाही. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामी केंद्रात, मंदिरात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडी साखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे. आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा, जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचाच आहे. संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे, तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते, याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतं. त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते. आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला दररोज 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, एकच श्लोकी गुरुचरित्र काय आहे? दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंजा ग्रामात तरी, तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्तचिये संगमा, तिथुनिय मठ गाणगापुरी वसे, वारी दिनांच्या श्रमा. यावरती सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे. हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरांमध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर, किंवा दिवा प्रज्वलित असेल तर परत लावायची गरज नाही, धूप अगरबत्ती लावायचे आहेत. नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल. तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे. हा श्लोक आपण रोज 108 वेळा देखील म्हणू शकतो किंवा म्हणायचा आहे. 108 वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 21-11 वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो. ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज 1 वेळा म्हटला तरी चालणार आहे. आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. तर मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा सायंकाळी केली तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही.
पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणांमुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते. देवघरांमध्ये एक दिवा प्रज्वलित करा. एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि यानंतर गुरुचरित्रांमधील 9वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे. मग घरांमध्ये जे काही बनवलं आहे, भाजी भाकरी असेल तर ती दाखवायची, तरी ती चालेल. याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. जे काही तांब्यांमध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी आपण घरांमध्ये देखील शिंपडायचं आहे आणि यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती आहे ते दूर होण्यास मदत होईल. घरातील दोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून घ्या आणि तो श्रवण केला तरीही चालणार आहे. पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा 7 दिवस 14 ते 20 मार्च स्वामी प्रकट दिनापर्यंत तरी नक्की करायची आहे. जरी तुम्ही इथून पुढे 2 दिवसांनी जरी सेवा चालू केली तरी देखील चालणार आहे, कारण प्रकट दिवशी देखील आपली सेवा ही चालू असणारच आहे. बघा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल. तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तुमच्या रिलेटिव्सला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता. जर का एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.